सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. खूप छान वाटलं, कारण की आपण हनुमंताला नेहमी धन्यवाद दिले पाहिजे, हनुमंताचं ऋण व्यक्त केलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये एकदा शनिवारी तुम्हाला यायला मिळतं श्रीराम शक्तिपीठामध्ये, सत्संगाला यायला मिळतं श्रीराम शक्तिपीठामध्ये, काही प्रश्न असला की श्रीराम शक्तिपीठामध्ये यायला मिळतं, काही श्रमदान असलं, काही कार्यक्रम असला की श्रीराम शक्तिपीठामध्ये यायला मिळतं. आता ह्या पोळत्या कलियुगामध्ये साधू संतांची संगती घडणं मी तर असं म्हणेल की खूप कठीण आहे, अवघड आहे. कारण की गुरुघाट, ज्ञानाचा घाट, भगवंताचा घाट प्रचंड अवघड असतो. प्रपंचिक सगळ्या गोष्टींचा त्याग करून चढण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी भगवान परमात्मा आपल्याला दुःख देतो, म्हणजे आपल्यावरती तो कृपा करत असतो. कारण दुःखाशिवाय संतांची ओढ लागणार नाहीये, साधूच्या दर्शनाला आपण कोणी जाणार नाहीये, देवाची ओढ लागणार नाही, देवाचं आपण चिंतन करणार नाहीये जर दुःख नसेल तर. जगात असा कोणता प्राणी आहे, असं कोणतं कुटुंब आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये प्रश्न नाहीये आणि त्याच्या घरातलं कोणी मेलेलं नाहीये? सापडेल तुम्हाला कोणी? सापडणार नाहीये. कारण देवाच्या सृष्टीमध्ये भगवान परमात्माचं अस्तित्व आहे. चाहे तुम्हाला सगळ्या गोष्टींचं फ्रीडम असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल असतील, तुमच्या आयुष्यामध्ये काही कमी नाहीये, पण तुम्ही पूर्ण सुखी पण नाही आणि पूर्ण दुःखी पण नाहीये. मला घर नाहीये, आता घर झालेलं आहे, तरी पण माझी मेंटॅलिटी, घर झालेलं आहे, घर नव्हतं ही काळजी होती, आता घर झालंय, पण मेंटॅलिटी समाधान नाहीये, फ्री नाहीये. मुलीचं लग्न होत नव्हतं, झालंय, तरी पण टेन्शन कमी झालेलं, लग्न काळजी होते पण संपलेली नाहीये. मुलाचं लग्न झालेलं आहे, मुलाला मुलबाळ झालेला आहे, म्हणजे सगळे प्रश्न सुटलेत, तरी पण दुःखामध्ये कमी वाटत नाहीये आणि आनंद शोधतोय तो आनंद सापडत नाहीये. सज्जनांनो, हे जे अतिशय सूक्ष्म या संसाराचं जे मायाजाळ आहे, हे संसाराचं मायाजाळ विकारांनी परिपूर्ण भरलेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या विकारांनी भरलेला असल्यामुळे तुम्हाला संतांवरती प्रेम नाही होऊ शकत, देवाप्रती प्रेम नाही होऊ शकत, गुरुप्रती प्रेम नाही होऊ शकत. कारण की तुमचं प्रेम करण्याचं कारणच असतं तुमचा प्रश्न. आपण गुरु का बरं करतात? आनंद मिळावा म्हणून, आध्यात्मिक जीवन बनावं म्हणून. खूप कमी लोक असतील, ज्ञानी लोक असतील, त्यांच्या ज्ञान चक्षुंनी त्या ज्ञानी महापुरुषाला, त्यागी पुरुषाला, त्या महात्म्याला, त्या संन्याशाला, त्या दिव्य पुरुषाला खूप कमी असे लोक आहेत की त्या ज्ञान चक्षुंनी कमी न्हाळत असतील की मी जर माझ्या गुरुदेवाच्या सान्निध्यात गेलो, मी जर गुरु दीक्षा घेतली, ना जाणे मला माझी गरिबी नाही दूर झाली तरी चालेल, दुःख नाही गेलं तरी चालेल, पण हा मनुष्य जन्म तर उद्धारून मी जाऊ शकतो, परत मला जन्माला यायचं परत मरायचं हे थांबवू शकतो. कारण की हे जे जन्म मरणाचं चक्र आहे, तर हे कोण थांबवू शकतो? एकमेव मंगल भगवंताचं नाम मुखात असलं पाहिजे आणि आपण सद्गुरूला शरण गेले पाहिजे, तरच हे चक्र सुटणार आहे. आपण सर्व सज्जन काय करतात बघा, संसार जो आहे ना, संसाराचा मला अनुभव नाहीये, पण ज्या व्यासपीठावरती मी बसलेलो आहे, ह्या व्यासपीठावर बसल्याच्या नंतर जे प्रश्न उत्तराचे होतात किंवा सत्संगामध्ये जे काही प्रश्न उत्तर होतात किंवा जे संसारिक लोक येऊन त्यांचं मनोगत एक्सप्लेन करतात, त्यांचं मनोगत माझ्या समोर मांडतात, त्या मनोगतातून मला लक्षात येतं की संसार मायावी आहे, संसार मायाचं जाळ आहे, संसार मोह पसवणारा आहे, संसार लोभ देणारा आहे, काम क्रोध हे संसारातूनच उत्पन्न होणार आहे. आणि म्हणून संसारिक मनुष्य किती आध्यात्मिक असला, किती दानशूर असला, किती ज्ञान पंडित असला, तरीही ज्या व्यासपीठावरून मी एक्सप्लेन करतोय, मी जे आनंदी आहे, माझ्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, मी माझं फ्रीडममय लाईफ जगतोय, मी तर नेहमी लोकांना सांगतो आय एम हॅपी, मी खूप आनंदी आहे, तसे आपण लोक आनंदी नाहीये. आणि जरी आनंदी तुम्ही इथे सत्संगामध्ये झालात आणि कंपाऊंडच्या बाहेर गेलात,
परत ते कंपाऊंडच्या बाहेर ठेवलेलं दुःख परत तुम्ही धारण करतात आणि परत घराकडे तुम्ही जातात. तर मग तुम्ही सुखी आहात का? तर नाहीये. पण लक्ष असू द्या, तुम्ही नेहमी थँक्यू म्हणायला पाहिजे. गुरुदेवा, जेवढं तुमच्या सान्निध्यामध्ये आम्ही आलात, तुमचं प्रवचन चालू होतं, तुमची आम्ही खूप वाट बघत होतात आणि गुरुदेवा तुम्ही जेव्हा आलात, तुमचं प्रवचन चालू झालं, तेव्हा माझा मोबाईल मी विसरलो, माझी बायको विसरलो, माझा नवरा विसरलो, माझे लेकरं विसरलो, माझा मृत्यू विसरलो. म्हणजे माझ्या ज्या मनोकामना आहेत, मला बेचैन करणाऱ्या, मला त्रास देणाऱ्या, मला दुःख देणाऱ्या, मला कष्ट देणाऱ्या, मला अपमानित करणाऱ्या, मला कमजोर करणाऱ्या, मला थकवणाऱ्या, म्हणजे मला घाबरवणाऱ्या ज्या काही सगळ्या गोष्टी होत्या, तर गुरुदेवा ह्या सगळ्या गोष्टीतून जेवढं तुम्ही बोलत होते तेवढी मला मुक्ती मिळालेली आहे. हो, या सत्संगामध्ये एखाद्याला दुःख प्राप्त व्हायचं असेल ना, तर कारण की हनुमंतरायाचं हे सुरक्षा कवच आहे, संताचंही सान्निध्य, प्रभूंचंही सान्निध्य आहे, जिथे माय बाप गुरु हे तिन्ही वात्सल्य प्रभू हनुमंतरायाच्या चरण कमलामध्ये आहेत. आणि इथे तुम्ही जेव्हा जोपर्यंत माझं प्रवचन चालू आहे, जोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक मनाने, खूप निष्पाप मनाने तुम्ही श्रवण करताय, तिथपर्यंत तुम्ही संन्यासी आहात, त्यागी आहात, खूप चांगले लोक आहात तुम्ही. कारण की इथे आहात ना, बघा ना तुम्ही कुठे आहात बघा ना तुम्ही. कारण की तुम्ही संसारात नाहीये, तुम्ही ट्रेनमध्ये बसलेले नाहीये, तुम्ही बसमध्ये बसलेले नाही, गाडीमध्ये बसलेले नाहीये, कुठं बिझनेसची बैठक तुमची नाहीये, कुठे कोर्टामध्ये तुम्ही नाहीये, कुठे पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही नाहीये. तुम्ही कोण्या सान्निध्यात आहात? हे सान्निध्य ममत्वपूर्ण, वात्सल्यपूर्ण. आणि मला तर असं वाटतं की हे सान्निध्य हे तुम्हाला सेकंदाला मोक्ष परिधान करणार आहे, पुरुषार्थ परिधान करणार आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगेल. कारण की नेहमी गुरुदेव सांगतात की आई असते आणि आईजवळ मूल असतं, छोटंसं बाळ असतं. जगातला कोणताही त्याला आनंद, कोणतंही गिफ्ट द्या त्या बाळाला, जगामध्ये कोणतंही त्याला प्रेम द्या, आईपेक्षा बापाकडे अजून सुरक्षित राहू शकतो. पण आईपेक्षा सुरक्षा किंवा वात्सल्य किंवा आधार त्याला कुठेही वाटत नाही. आई मोठा आधार आहे. त्याला काय माहित असतं की रडलं की ही मला पाजते, बरोबर आहे की नाही, मला खायला मिळतं आणि माझी भूक भागते तेव्हा मला आनंद मिळतो. मी रडलो की ती मला जवळ करते, मग तिचं कोणतंही काम असतो, कारण ती स्वयंपाक करत असेल तर ती माऊली पहिल्या प्रथम बाळाला प्राधान्य देईल, उचलून घेईल, मांडीवर घेईल, स्वयंपाक करेल, कपडे धुवत असेल, कोणतंही काम ती करत असेल. अक्षरशः आत्ता ती जर कुठं जॉब करत असेल, कुठं जर ती नोकरी करत असेल किंवा कुणा बिझनेस करत असेल, पण त्या माऊलीचं शरीर तिथं बिझनेस करतंय, पण अंतःकरण मात्र त्या बाळापाशी आहे. जिथे बाळ आहे तिथे. मग हे का बरं? की प्रेम त्या बाळाला तेवढं मिळतं आणि प्रेमापोटी, वात्सल्यापोटी, ममत्वापोटी त्या बाळाला वाटतं की हे माझं खरं संरक्षण आहे, माझी आई आहे तर माझं सर्वस्व आहे. माझी आई नसेल तर माझं कोण लालन पालन करेल, कोण मला खाऊ, माझ्या भुकाची जाणीव कोणाला आहे? तर त्या भुकेची जाणीव आईला असते. आणि म्हणून तुमच्या त्या भुकेची जाणीव सद्गुरू आणि देवाला असते. म्हणून तुम्हाला इथे सुरक्षा वाटते. इथे जे तुम्ही आहात ना, नाही आता मी गुरुदेवांकडे आलोय, आता माझा प्रश्न सुटणार आहे. चाहे ते प्रश्न नाही सुटेल, चाहे त्या प्रश्नाला कालावधी लागेल, चाहे तुमच्या भक्तीनुसार, कर्मानुसार तो प्रश्न सुटेल, पण एक आपण म्हणता ना, ज्याला वशिला नाहीये, ज्याला फी नाहीये, ज्याला मोठेपणा वावा नाहीये, पण तो ते गुरुदेवाचं सान्निध्यच असं आहे की तिथे गेल्याबरोबर असं वाटतं की हो, आत्ता माझा प्रश्न सुटणार आहे, मी योग्य ठिकाणी आलेलो आहे. आणि हे मानसिक समाधान, हे मनाचं सात्वण किंवा मनाचा आधार, म्हणजे मनाला, स्वतःच्या मनाला हे प्रेमाचा शृंगार घातलेला, हे तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये. कारण दुकानात तुम्ही गेलात की दुकानदार कोणतीच फुकट वस्तू देणार नाहीये. आता तर देवाचं दर्शन सध्या इतकंच झालेलं आहे. बघा तुम्ही, साधारण लोकांचं दर्शन, VIP लोकांचं दर्शन, अभिषेक सध्या आपण देवाला जल वगैरे वाहतात, ते सध्या फुकट नाहीये. मी असं म्हणतो, जर आईचं आणि बापाचं, गुरुचं आणि देवाचं, ह्या 4 महापुरुषांचं जर प्रेम सोडलं ना,
तर सगळं स्वार्थानं भरलेलं आहे, सगळं एकत्रीचं आहे, फुकट काहीच नाहीये. तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा, माझी बहीण माझ्यावरती प्रेम करते, माझा भाऊ माझ्यावरती प्रेम करतो, बहिणीला साडी देऊ नका, बांगड्या भरू नका, रिस्पेक्ट देऊ नका, रिस्पॉन्स देऊ नका, तिला प्रेमानं बोलू नका. एकदा दोनदा चार वेळेस ती भाऊ म्हणून किंवा आपण बहीण म्हणून आपण सगळ्या गोष्टी स्वीकार करू. पण बार बार भाऊ अपमान करत असेल तर नाही ती बहीण प्रेम करू शकणार. तिच्या कंप्लेंटी तयार होतील, शिकायती तयार होतील, मी नेहमी याला रिस्पेक्ट देते पण हा मला कधीच प्रेमानं बोलत नाहीये, माझा भाऊ चांगला नाहीये. आणि चांगला नाही म्हणजे तुमचा सन्मान आहे का तो? वाईट म्हणणारी व्यक्ती सन्मान करू शकते का? इम्पॉसिबल. कसं काय शक्य आहे? हे शक्य नाहीये. पण आईला वाटल ते शब्द प्रयोग करा, बापाला वाटल ते शब्द प्रयोग करा, गुरुला वाटल ते शब्द प्रयोग करा, देवाला वाटल ते शब्द प्रयोग करा, त्यांचं ममत्व कमी होणार नाहीये, त्यांचं प्रेम कमी होणार नाहीये. कारण की देव दिसत नाही, देव दिसला तरी लक्षात येत नाहीये. देवापर्यंत जाण्याचा मार्ग जरी गुरु असेल तर विश्वास बसत नाहीये. मग या सगळ्या गोष्टी कुठेतरी फेल जातात, आपण मिस करतात ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून देवाला आपल्याबद्दल अतिशय प्रेम दया आहे. म्हणून देवाने आईचं आणि बापाचं रूप धारण केलेलं आहे. देवानं कोणाचं रूप धारण केलेलं आहे? आईचं आणि बापाचं रूप देवानं धारण केलेलं आहे. चाहे ती आई तुम्हाला तिच्या ममत्वाने कोणताही शब्द प्रयोग करो, त्या शब्दाचा तुम्हाला राग येता कामा नाहीये. बाप एखादी चापट मारो, शब्द प्रयोग करो, तुम्हाला कधीही राग येता कामा नाहीये. गुरु तुमच्यावर अधिकाराने रागावो, काही शब्द करो, कारण ह्या लोकांचा शाप लागत नाहीये, ह्या लोकांचं दुःख मनाला होत नाही, वेदना होत नाहीये. कारण वेदना पूर्ण ते शब्दच नसतात, कारण ममत्व आहे त्याच्यामध्ये. तुम्ही गोड पदार्थ कशामध्ये पण टाका, त्याची गोडी नाही सोडणार. तसे हे गोड लोक आहेत. आणि देवाला तुम्ही काही शब्द वापरा, देवाचं प्रेम कमी होणार नाहीये. पण आई वडील देव आणि गुरु हे चार दिव्य पुरुष जर सोडले ना, तर जगामध्ये पैशाशिवाय, रिस्पेक्टाशिवाय, धनाशिवाय, मानाशिवाय तुम्हाला जगात तुमचं कोणीच नाहीये. हे सगळं तुम्हाला इकत घ्यायचंय, लक्ष असू द्या. हे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खूप महागड्या आहेत. मला कोणाच्या तरी पाया पडायचंय, मग पाया पडून घ्यायचंय. सोपं आहे का? पहिल्या प्रथम तुम्ही कोणाच्या पायाच पडणार नाहीये, तुमचं ते प्रेम निर्माण होणार नाहीये, आणि म्हणून समोरची व्यक्ती तुमच्या पाया पडणार नाहीये. तुम्ही कोणाला चांगलं बोलायलाच तयार नाही तर समोरची व्यक्ती काय रिस्पेक्ट देणार आहे तुम्हाला? तुम्ही चांगलं ऐकायलाच तयार नाही तर तुम्ही चांगलं काय बोलू शकतात? चांगलं कोण बोलू शकतं? जे लोक चांगलं बसून ऐकतात. म्हणून बसून ऐकण्यासाठी ज्ञान लागतं आणि बोलण्यासाठी पण ज्ञान लागतं. आणि ज्ञानाचं ठिकाण जर कोणतं असेल तर एकमेव देव गुरु, गुरुदेव. ज्ञानाचं ठिकाण कोणतं आहे? एकमेव गुरु आणि एकमेव देव. देव बोलू शकत नाही, गुरुच्या माध्यमातून तो बोलत असतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे? आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे? तर मला भगवान परमात्मा पहिल्या प्रथम ना, जरी मी शनिवारी प्रश्नाच्या निमित्तानं जात असेल ना, ते देवा आतापर्यंत कृपा केलीस म्हणून मला श्रीराम शक्तीपीठ भेटलेला आहे. चाहे ठीक आहे देवा, माझं दुःख असेल तर दूर कर, काही प्रश्न असेल ना तर सुटू दे, काही प्रश्न नाहीये देवा. पण माझ्या मेंटॅलिटीला असं टाक की जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत माझा श्वास चालतोय तू दिलेला आहेस, तोपर्यंत श्रीराम शक्तीपीठामध्ये माझं येणं जाणं झालं पाहिजे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी काय करायला पाहिजे की श्रीराम शक्तीपीठामध्ये माझं कायमी कंटिन्यू कसं करेल, की नेहमी नेहमी मला यायला कसं जमेल. कारण की मला असं वाटतं बरेचसे असे लोक आहेत की गुरुदेवा आम्ही युट्यूबला तुम्हाला बघतात, आम्ही फॉलो करतात गुरुदेवा तुम्हाला, तुमचे स्पिरिच्युअल आध्यात्मिक तुमचे व्हिडिओ असतात, आणि गुरुदेवा तुम्ही भेटू शकाल का? तुम्ही भेटता का? तुमची भेटण्याची वेळ काय आहे? आम्हाला तुमच्याकडे यायचंय. आता विचार करा, एखादा व्हिडिओ म्हणजे युट्यूबला मी थँक्यू म्हणेल, त्यांचे धन्यवाद आभार मानल त्यांचा, की यूट्यूब हा प्लॅटफॉर्म लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोटिवेशनल हा
बोध तुम्हाला, आध्यात्मिक बोध लोकांना द्यायचा आहे, लोकांचं सुखदुःख तुम्हाला दूर करायचं, लोकांच्या जीवनामध्ये, लाईफमध्ये तुम्हाला आनंद त्यांना द्यायचा आहे. तर यूट्यूब हे प्लॅटफॉर्म अतिशय सुंदर आहे आणि नवीन नवीन लोक जुळताय, नवीन नवीन लोक फॉलो करताय, नवीन नवीन लोक तुम्हाला तुमचे श्रीराम शक्तिपीठात जॉईन होत आहे. तर ही खूप चांगली महत्वाची गोष्ट. आपण जरी प्रश्नाच्या निमित्तानं श्रीराम शक्तिपीठाला तुम्ही जॉईन होत असाल ना, तर पहिल्या प्रथम ना तुम्ही बघा, दुसऱ्यातला बदल माणसाला लवकर दिसतो आणि दुसऱ्याकडे आपलं जास्त लक्ष असतं, आपल्या स्वतःकडे लक्ष नसतं. आणि दुसऱ्याकडे जास्त लक्ष देणारे लोक ना ते नेहमीच कमी असतात, नेहमीच दुःख व्यक्त करतात आणि बऱ्याचशा अशा गोष्टी त्या मिस करत असतात. तर मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, पहिल्या प्रथम स्वतःकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. मी किती परिपूर्ण आहे, माझ्याकडे किती नॉलेज आहे, मी समाजासाठी काय करतोय, रोज माझी दिनचर्या काय आहे, मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी किती चांगलं कर्म करतोय, मी किती लोकांची मनं दुखवतोय, मी किती लोकांना लबाड्यानं लुटतोय, मी किती लोकांना त्रास देतोय, याची सगळी नोंद ना चित्रगुप्ताकडे असते. मी माझ्या पद्धतीचं सांगत नाहीये, जे महापुरुषानं, दिव्य पुरुषानं त्यांच्या ज्ञानातून, त्यांच्या अनुभवातून जे सांगितलेलं आहे ते मी आपल्या सगळ्यांसमोर एक्सप्लेन करतोय. आणि तुम्हाला जर तुमच्या लक्षात आलं की अरे बापरे, मी ना 4-5 लोकांना मी फसवलेला आहे, 4-5 लोकांचा मी अपमान केलेला आहे आणि म्हणून माझा संध्याकाळी अपमान झालेला आहे, माझाच मुलगा आहे पण मला रिस्पेक्ट नाही देत, माझीच बायको आहे पण मला रिस्पेक्ट नाहीये घरामध्ये, माझेच लेकरं आहेत पण मला खूप दुसऱ्याचे वाटतात, की लांबलचे वाटतात मला, आणि लांबलचे नातेवाईक मला जवळचे वाटतात. का बरं? की ते तुमच्या संग घडत असतं. प्रत्येक मोमेंट ते तुम्हाला टच करत असते, ती क्रिया तुमच्याशी होत असते आणि तुमच्या मनाला ती टच करते, म्हणून तुम्हाला वाटतं की हो हे. आणि तेव्हा जेव्हा तुमच्या संग घडतं त्या फिलिंग्स वेगळ्या असतात, ती भावना, तो अनुभव वेगळा असतो. तर आपण सगळे काय करतात की दुसऱ्याकडे जास्त लक्ष देतात, त्याच्या चुकांकडे, ते काय काय करतात. मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला कधी बघाल, स्वतःसाठी कधी जगाल तुम्ही, आणि आपली प्रगती आपण कशावर मोजतात? शेजाऱ्यावर, म्हणजे आपला जो तुम्हाला वाटतो हा माझा शत्रू आहे त्याच्यावरती, विरोधक आहे त्याच्यावरती. तर हे मला असं वाटतं की अतिशय अतिशय छोटा अभ्यास आहे आणि हे अज्ञानाचे सगळे लक्षण आहेत. आणि लोकांच्या गुणांवरून किंवा लोकांच्या वागण्यावरून, श्रीमंतीवरून त्यांना जज करू नका. एखादे लोक असत बोलणारे स्वभावाने थोडेसे नरम असतात, ते गरम असतात, थोडेसे त्यांचे शब्द थोडे जड असतात आपल्याला श्रवण करण्यासाठी, पण ते लोक अतुन्न, अतिशय गोड, अतिशय आध्यात्मिक असतात. आणि काही लोक फार तुम्हाला गोड बोलतात पण ते तुमचं कधीच चांगलं चाहत नाहीये, बरोबर आहे का नाही? ते तुमच्या ताटाला खातात. बघा, बाहेरचा चोर पकडणं अतिशय सोपं आहे, पण घरातले जे चोर आहेत अतिशय प्रेमाने आपल्याला वागतात, बरोबर आहे का नाही? अतिशय कळूच देत नाही त्यांची दुश्मनी आपल्याशी काय आहे, तर ते मात्र अवघड आहे. म्हणून स्वतःमध्ये काय बदल करायचा, चेंजेस काय करायचे स्वतःमध्ये बदल करा तुम्ही. पहिल्या प्रथम तर तुम्ही माणूस बना. तुम्ही म्हणाल का हो गुरुदेव, आम्ही माणसं नाही का? बरोबर आहे ना? हो, तुम्ही माणसं आहात, बरोबर आहे, मला मान्य आहे तुम्ही माणसं आहात, पण कोणताच माणूस माणुसकीनं पूर्ण नसतो. त्याला पूर्ण करण्यासाठी संतांना यावं लागतं, देवाचं भजन करावं लागतं, चांगल्या सज्जनांच्या संगतीत जावं लागतं, तेव्हा तो माणूस पूर्ण होत असतो. आणि माणूस पूर्ण केव्हा होतो? जेव्हा त्याला त्या मानवतेची, ममत्वाची, कर्तव्याची, कर्माची जाणीव त्याला होते, तेव्हा तो पूर्ण माणूस बनतो. माझं काय कर्तव्य आहे, माझं काय कर्म आहे, माझं काय काम आहे, ते मी पूर्ण केलंय का? तर स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःकडे लक्ष द्या म्हणजे काय? तर आपण सकाळी उठल्याच्या नंतर काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. जर जगाच्या कल्याणासाठी असेल, स्वतःच्या कुटुंबाच्या कल्याणाचं असेल, तुमच्या त्या चांगल्या मनाला पटत असेल, तर कोणाचं ऐकू नका, ते कर्म पूर्ण करा. जर समाजाला फसवणारं कर्म असेल, कुटुंबाला दुःख देणारा असेल, स्वतःची प्रतिष्ठा जाणारं कर्म असेल, तर देवाचा आदेश येऊ अगर जगाचा हो, ते कर्म कधीही करू नका. हो,
लोभानं केल्यालं उत्तमातून उत्तम कर्म ते खराब असतं आणि निष्पाप केल्यालं कर्म अतिशय छोटं जरी असतं तर ते श्रेष्ठ असतं. छोटं जरी असो ते श्रेष्ठ कर्म असतं. कर्म तुमचं असं पाहिजे की ते देवाला आवडलं पाहिजे, गुरुला आवडलं पाहिजे, समाजाला आवडलं पाहिजे, कुटुंबाला आवडलं पाहिजे आणि आवडता आवडता तुम्ही देवासारखे वाटले पाहिजे. मी देव पाहिला नाहीये, पण अहो महाराज तुम्ही देवासारखे आहात. अहो काका तुम्ही देवासारखे आहात. बघा ज्या वेळेस एखाद्याला भूक लागते, एखाद्याला तहान लागते बघा, तर आपण पाणी पाजून एखाद्याची ताण आपण भागवू शकतात. एखादी भाकर देऊन त्याची भूक भागवू शकतात. पण जी दुःखाची भूक आहे ना, ही अन्न, पाणी, सोनं, नाणं, मान, सन्मान यांनी कशानं भागत नाही. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त सद्गुरूच लागतात, भगवंताच लागतात. म्हणून गुरुदेव नेहमी सांगतात की ज्या व्यासपीठावरून बसून मी एक्सप्लेन करतोय, ज्या व्यासपीठावर बसून मी सांगतोय तुम्हाला, तर मला असं वाटतं की हे भाग्याचे लक्षण आहे, ते भाग्याची गोष्ट आहे. मी हनुमंतरायाचे नेहमी ऋण व्यक्त करतो प्रभूंचे. ते चिरंजीव आहेत, ते तुम्हा सज्जनांच्या माता भगिनींच्या माध्यमातून कुठून तरी मला ते श्रवण करताय, हा माझा विश्वास आहे. मी एवढा कॉन्फिडन्सनं बोलतोय म्हणजे त्याची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे, तुमची ऐकायची इच्छा आहे. आणि हो, बोलण्यासाठी मी पण पात्र आहे. हो, ह्या गोष्टी असल्याशिवाय तुम्ही बोलू शकत नाहीये. कारण की आपण शनिवारी इथे येतात, तुम्हाला असं वाटतं की गुरुदेव लवकर आले नाही, खूप तुम्ही वेट करता, म्हणजे खूपच तुम्ही वाट बघतात. पण माझं सगळ्यांना सांगणं आहे, 12ची आरती असते, तुम्ही येतात 12:30ला, बरोबर आहे. म्हणजे 12 वाजता बरोबर माझं इष्ट दैवत, माझं दैवत, चाहे तुमच्यासाठी ती दगडाची मूर्ती असेल, पण माझ्यासाठी माझा प्राण आहे, माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या लेकराची तुम्हाला किंमत, तुमच्या नवऱ्याची तुम्हाला किंमत, तुमच्या बायकोची तुम्हाला किंमत, तुमचं झोपडा असो या बंगला असो, तुमच्या घराची तुम्हाला किंमत, बरोबर आहे का नाही? कारण तुम्ही जे कष्टानं प्राप्त केलेलं आहे, कष्टानं ते मिळवलंय, त्याच्यासाठी तुम्ही झिजलात, त्याच्यासाठी तुमचा आयुष्यातला वेळ घालवलाय, त्याच्यासाठी तुम्ही रडलात, हसलात, वाट पाहिली आणि त्याच्यातून तुम्ही जे कमावलंय ना, ते तुम्हाला हक्काचं वाटतं. हो, असंच आहे. जी ही मूर्ती इथपर्यंत आलेली आहे या दंडकारण्यामध्ये, हे मंदिर उभं झालेलं आहे. आणि मी अजिबाबाला ज्या परमेश्वरीनं मला जन्म दिला, ज्या वडिलांनी मला जन्म दिला, त्या पित्यानं त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करेल. रोज पहिला नमस्कार तर त्यांचाच असतो, प्रभूचा आणि त्यांचाच असतो. आणि दुसरा नमस्कार तुम्हा सगळ्यांचा असतो. आणि तिसरा नमस्कार सूर्याचा असतो. आणि चौथा नमस्कार माता पृथ्वीचा असतो. का बरं? चौथा नमस्कार किती क्षमाशील आहे. आपण जर विसरलात ना, ती आपल्याला विसरत नाहीये. काही गोष्टी अशा असतात आपल्या जीवनामध्ये की खूप लोक आपल्यावरती उपकार करतात, आपण त्यालाच विसरतात. आणि काही लोक आपल्या आयुष्यामध्ये असे येतात की त्या आपल्या उपकारावरती ते जगत असतात, आपण त्याला रिस्पेक्ट देतात आणि त्याची इतकी सेवा करतात की ते आपल्याला खूपच महत्वाचे वाटतात. तर अभ्यासू माणसं ओळखतात, अभ्यासू माणसं ओळखतात. आणि माणसं ओळखून त्यांच्या ज्ञान चक्षुंनी कुणाला काय पाहिजे, ज्यांना ज्यांना जे जे पाहिजे ते त्यांना देतात, त्यांना गुरु म्हणतात. हो, गुरु हा साधा नाहीये. कारण गुरु म्हणजे अंधार नाहीसा करणारा आणि आपल्या लाईफ मध्ये, आपल्या जीवनामध्ये सदा सर्वदा तो प्रकाश देणार आहे. सूर्या दिवसा तुम्हाला प्रकाश देऊ शकतो, रात्र आणि दिवस आपल्याला का दिसते? खरंच रात्र आणि दिवस हा नसतोच. जेव्हा सूर्या पृथ्वीच्या पलीकडे जातो तेव्हा अंधार होतो, पृथ्वीच्या अलीकडे येतो तेव्हा उजेड असतो, बरोबर आहे. पण जर पृथ्वीच्या पलीकडे जर सूर्य गेला, बरोबर आहे, तर अंधार असतो का नाहीये? तो सूर्य सध्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, अंधार असतो. पण सद्गुरु नावाचा सूर्य रात्रीचा सध्या तुम्हाला तो प्रकाश देत असतो. म्हणून आयुष्यात आपल्या सद्गुरु महत्वाचे आहेत. हो, तुम्ही 10 वेळेस आईला जर सांगत असाल ना, तर 11 वेळेस सगळे जाऊ द्या, तीच नेहमी तेच त्याचं रडणं आहे. आणि वडिलांना 4-5 वेळेस सांगाल तर नेहमी त्याची तीच कंप्लेंट आहे. आई वडील दुर्लक्ष करत असतात. आपण देवाकडे जेव्हा जातात ना,
तर देव म्हणजे काय? तुमच्यासाठी दगडाची मूर्ती, ते माझ्यासाठी नाहीये. माझ्यासाठी देव म्हणजे तुम्ही सगळे बसलेले आहात, हे तुम्ही देवाचे रूप आहात. गुरुदेव नेहमी सांगतात, द इन्फायनाइट इन एक्झिस्ट व्हरायटी रिझर्वर ऑफ ऑल एनर्जीज, गॉड इज ट्रूथ अँड ट्रूथ इज गॉड, गॉड इज एव्हरीवेअर. हो, हे तुम्ही सगळे बसलात ना माझ्या माता भगिनी, आणि तुम्ही सगळे महापुरुष, ही अनंत देवाची रूप आहेत. देव कुणासमोर येऊन बसतो? निष्कलंक, निष्पाप, शीलवान, विद्वान, स्वतःचं आयुष्य समाजासाठी, देवासाठी समर्पित, राष्ट्रासाठी, देशासाठी समर्पित करणारे जे दिव्य महात्मे असतात ना, त्यांचे शब्द श्रवण करण्यासाठी भगवंत एक श्रोता म्हणून बसलेला असतो आणि त्या महात्म्याला तो वक्ता बनवत असतो. देव दोनच महापुरुषांच्या चरणी प्रगट होतो, ज्यांच्या हृदयामध्ये पुरुष असताना सध्या ममत्व आहे आणि स्त्री असताना सध्या पितृत्व आहे. तिथेच देव प्रगट होतो आणि सगळं ऐकतो. जेव्हा एखादी नारी, एखादी महिला, एखादी माझी माऊली एकटी पडते, पुरुष आयुष्यातून निघून जातो, मरण पावतो, आणि लेकरांचा तिच्यावरती सगळी जबाबदारी असते, आणि तिचा एकच गोल असतो, एकच तिचा एम असतो की मला मुलं लहानाचे मोठे करायचे, आणि त्याच्यासाठी ती कबाड कष्ट करत असते. आणि लोक, समाज फक्त आणि फक्त ट्रोल करत असतो, म्हणजे समाज फक्त तिला ना इग्नोर करत असतो, तिच्याकडे लक्ष देत नाही, आणि दिलं तरी लोक फार वेगळ्या दृष्टीने त्या माऊलीला बघत असतात. तेव्हा ती नवऱ्याची पण आणि आईची पण बापाची पण जागा सांभाळते, ते लेकरं लहानाचे मोठे करते. याचा अर्थ भगवंत ते सगळं सहाय्य करतो. भगवंत प्रत्यक्षात तिच्या समोर तिचं दुःख ऐकतोय. देवाशी आपण काहीच करू शकत नाही. मी बोलतोय ना, ही देवाची इच्छा आहे, भगवंताची. तुम्ही श्रवण करताय ना, ही भगवंताची इच्छा आहे. हे सगळं चाललंय ना, हसणं, रडणं, मरणं, जन्माला येणं, चोऱ्या चपट्या, भांडणं वगैरे, रामकृष्णारी, हे सगळं देवाच्या भरोशावरती आहे. कारण सगळं देवाच्या सृष्टीमध्ये सर्व सज्जन पण नाही, सगळे लबाड पण नाहीये. लबाड असेल तर, लबाड नसतील तर सज्जनांची काय किंमत आहे? कोण ओळखल सज्जनांना? सांगा तुम्ही. किंमत राहणार नाहीये. जर खोटं नाणं एखादं नसेल, मला असं नाही म्हणायचं खोटा नोटा आल्या पाहिजे किंवा खोटे नाणे असले पाहिजे, असं नाही मला म्हणायचं. कारण की एखादा खराब जर माणूस नसेल, नास्तिक माणूस नसेल, तर त्या अस्तिकाची किंमत कळणार नाहीये. हो, राम आले, रामाला विरोध करण्यासाठी कोणीतरी आलं. कृष्ण जन्माला आला, कृष्णासाठी कोणीतरी जन्माला आला. बरोबर आहे ना? कारण की चांगल्याचं महत्व वाढवण्यासाठी भगवान परमात्मा ह्या लीला रचत असतो. म्हणून माझ्या माता भगिनींना आणि महापुरुषांना मला एवढंच सांगायचंय, तुम्ही मला एक प्रश्नाच्या माध्यमातून किंवा तुमचा प्रश्न सुटला किंवा सुटला नाही, हे सगळं पाहून मला जज नका करू. तुम्ही पहिल्या प्रथम तर स्वतःला भाग्यवान समजा की आमचे प्रश्न सुटो नाही सुटो, आम्हाला श्रीराम शक्तीपीठामध्ये जायला भेटतं, गुरुदाला ऐकायला भेटतं, हे आमचं भाग्य आहे. कारण आता हल्ली फुकट काहीच मिळणार नाहीये. हल्ली मी आता पहिल्यांदा सांगून गेलो की फुकट काहीच मिळणार नाहीये. तुम्हाला नुसता हात जरी दाखवायचा आहे, हो माझं भाग्य पाहावं, आज काय ग्रहमान, माझे स्टार काय आहेत, पहिल्या प्रथम काय करावं लागेल? दक्षिणा द्यावी लागेल का नाहीये? एखादं तुम्हाला काही वस्तू घ्यायची, फुकट मिळेल का? नाही मिळणार, त्याला पैसे द्यावा लागतील. तर मी आपल्या सगळ्यांना या व्यासपीठावरून एवढंच सांगेल की इथे सगळंच फुकट मिळतं, आणि ते पण भाग्यानंच मिळतं. भाग्यानं नसतं मिळालं तर इथे चिकार गर्दी असते. म्हणजे खूप मला दिवस मला लोकांना रांगेत ठेवावं लागलं असतं. माझी प्रार्थनाच प्रगुण्य आहे, देवा माझा जन्म याच्यासाठी आहे. माझा जन्म बाजार भरवण्यासाठी नाहीये. माझा जन्म ज्यांना माझ्या विचारांची गरज आहे तेच लोक इथपर्यंत पोहोचले पाहिजे. नाही तर समाजामध्ये खूप पैसे देणारे लोक आहेत, बरोबर आहे का नाही? बाबा लोक बरेचसे चमत्कार करतात, व्हायरल होतात आणि परत गुफेमध्ये जाऊन बसतात, बरोबर आहे का नाही? बरेच समाजाला, माता भगिनींना बरेच लुटतात, वेड्यात काढतात आणि परत जाऊन गुफेत बसतात, बरोबर आहे का नाही? त्याच्यातला मी बाबा नव्हे. कारण की पहिल्या प्रथम तर मी माझ्या आईवडिलांना धन्यवाद देईल.
त्यांना थँक्यू म्हणेल की त्यांनी मला साधू बनवलं, त्यांच्या आयुष्यातला अनमोल वेळ माझ्यासाठी दिला. आणि हनुमंताला मी थँक्यू म्हणेल की माझी वेड्याची भक्ती त्यानं स्वीकार केली. आणि तुम्ही समाजाने, खरंच समाज कधीच कोणावर विश्वास ठेवत नाहीये. समाज म्हणजे पोटच्या लेकरावर विश्वास नसतो, म्हणजे भाऊभावकीवर विश्वास नसतो. आणि जे लाईफमध्ये नवरदेव नवरी असतात ना, ते एकमेकावर विश्वास ठेवत नाहीये. पण माझ्यावर विश्वास ठेवला, थँक्यू. कारण की नवऱ्याचा बायकोवर विश्वास नाही, बायकोचा नवऱ्यावर नाहीये. पण तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवून मला ह्या व्यासपीठावर बसण्यासाठी तुम्ही सगळे मजबूर करताय, बोलण्यासाठी तुम्ही मला रिस्पेक्ट देताय सगळे, आणि तुम्ही ऐकताय म्हणून मी बोलतोय. तुम्ही इथे येताय म्हणून हे सत्संग भरतोय. कारण की याचं श्रेय फक्त मला नाही पाहिजे, तर तुम्हाला पण पाहिजे. आणि मी हनुमंतराला थँक्यू सांगेल की आभार मानेल हनुमंतराचे. का बरं आभार मानेल हनुमंतराचे? की देवाने तुम्हाला खूप सात्विक प्रश्न दिलेले आहेत आणि देवानं तुमच्या कानात येऊन सांगितलेलं आहे, अरे बाबा जाय श्रीराम शक्तिपीठामध्ये, तिथेच तुझे प्रश्न सुटणार आहेत. आणि मला स्वतःला असं वाटतं, तसं मी फील करतोय. कारण की मला वाटतंय तसं की एवढं तुम्ही प्रवचन श्रवण केलेलं आहे. तुम्ही प्रत्येक जण गुरुदेवाच्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा आणि गुरुदेवाचे वेगवेगळ्या विषयावर ते विचार तुम्ही श्रवण करा. तुमचा प्रश्न जीवनात कधीच उरणार नाहीये, कधीच राहणार नाहीये. आणि हो, माणसाला प्रश्न नसतोच. पण माणूस जेव्हा निगेटिव्ह होतो, कमजोर होतो, माणूस जेव्हा त्याची विवेकता संपून जाते, तेव्हा तो प्रश्न निर्माण होत असतो. नाही तर प्रश्न नाहीच तुमचा कोणाचा. तुम्ही सगळे हॅपी लोक आहात, आनंदी लोक आहात, आणि तुम्ही खूप धार्मिक, आध्यात्मिक, स्पिरिच्युअल लोक आहात, आणि तुम्ही साधू संतांना मानणारे लोक आहात, तुम्ही आध्यात्मिक आहात. म्हणूनच श्रीराम शक्तिपीठामध्ये येण्याचं हनुमंतरानं ठरवलं. देवाशी इकडे ठरवू शकत नाहीये. आणि म्हणून माझ्या माता भगिनींना मला सांगायचंय, तुम्हाला जर खरोखर आशीर्वाद प्राप्त करायचा आहे, तुम्हाला खरोखर तुमचा प्रश्न आयुष्यातला सोडवायचा आहे, तुम्हाला आध्यात्मिक बनवायचंय, तुमचा प्रपंच व्यवस्थित करायचा आहे, तर श्रीराम शक्तिपीठाचं ब्रह्मवाक्य आहे, मुखी राम नामाचा उच्चार, सुखिया जीवनी तो नर. तर राम नामाची वही तुम्हाला घेऊन जावा लागते, कंपल्सरी आहे. जसं तुमचा सकाळी उठल्याच्या नंतर तुमची चहा कंपल्सरी आहे, नाश्ता कंपल्सरी आहे, बरोबर आहे ना, दुपारचं जेवण तुमचं कंपल्सरी आहे, तशी रामनामाची वही कंपल्सरी आहे. दुसरी गोष्ट सांगतो, रुद्राक्ष म्हणजे माझं पूर्ण लाईफ आहे. तर माझा रुद्राक्षावरती फार विश्वास आहे आणि ते मी स्वतः धारण करतो. याचा अर्थ आहे की रुद्राक्ष म्हणजे प्रत्यक्षात भगवान विश्वनाथाचं स्वरूप आहे, सगुण स्वरूप आहे. आणि हे मी नाही सांगत, जे ज्ञानी महापुरुषांना सांगितलं तेच सांगतोय. कारण की माझ्या पदाचं मी काही सांगू शकणार नाहीये. तुम्ही जर तो रुद्राक्ष श्रद्धेने ठेवला, पैशानं इकत घेऊन महागाडा, अतिशय महागाडा असं जर म्हणून ठेवला, तर त्याचा इफेक्ट मी नाही सांगू शकणार, बरं का नाही. त्याचा इफेक्ट तुमच्या श्रद्धेवर आहे, तुमच्या समर्पणावर आहे. कारण तुम्ही जे श्रद्धेनं तो धारण केला, तर तुमच्यावरती तो परिणाम पण करू शकतो, चांगला परिणाम करू शकतो. रुद्राक्ष धारण केल्याच्या नंतर काय होतं, माणसाचा स्वभाव सात्विक होतो, राग शांत होतो, माणूस विचार करत नाही, गाढ झोप येते, असे बरेचसे फायदे आहेत. मी जर एवढे फायदे सांगेल तर परत 1 तास लागेल, बरोबर की नाही, किती वेळ लागू शकतो सांगू शकत नाही. आणि संसारिक माणसाला फक्त फायदे पाहिजेत, तोटे नाही पाहिजे, बरोबर की नाही. त्याच्यासाठी मी खूप फायदे सांगाल तर ती जबरदस्ती होईल, ते पटवून सांगणं होईल. मला असं वाटतं चांगल्या गोष्टीसाठी पटवून सांगण्याची काहीच गरज नाहीये, त्याला श्रद्धेची आणि प्रेमाची गरज आहे. तर आपण सगळ्यांनी आपल्या छोट्या चिमुकल्यांना जर रुद्राक्ष धारण करायला लावलं, तर काय होतं की तुमच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष, तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ दिसली ना, तर आपल्याला तर ते बरं वाटतंच वाटतं. पण समोरच्या व्यक्तीचा चष्म्याचा नंबर पण बदलतो. म्हणजे तुम्हाला वाईट वाटत नाही ना कोणाला, कारण की समोरच्या व्यक्तीची दृष्टी सात्विक होते की नाही, हे आध्यात्मिक लोक आहेत, हे लोक खोटं बोलणारे नाहीये, हे लोक चुकीचे नाहीये, हे लोक चांगले आहेत. आणि त्या रुद्राक्षाचा आपल्यावरही इफेक्ट पडतो आणि समोरच्या व्यक्तीवर पण पडतो, आणि जीवन जगण्यासाठी तो कंटिन्यू आपल्या सोबत असतो. म्हणून मला असं वाटतं की आपण धारण करायला पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट, रामनामाचं चिंतन करायला पाहिजे, आणि आपल्या घरात जे आईवडील आहेत त्यांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, गुरुवर्यांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. कोणत्याही देवाचं मंदिर असो, देवीचं असो, भगवान शंकराचं असो, माझ्या आपल्या हनुमंतराचं असो, कोणाचंही मंदिर असो, तुम्हाला जर वेळ नसेल मंदिरमध्ये जाण्यासाठी, जिथे उभे आहात तिथून फक्त मान झुकवा, हात जोडा, तो तुमच्या हृदयात आहे. हो,
फक्त असंच झुका. मोठा माणूस आहे, जाऊन तिथं लोटांगण घालायची गरज नाहीये. मोठा माणूस दिसला तर चेहऱ्यावरती हास्य, म्हणजे चेहरा प्रसन्न ठेवा, त्याला बरं वाटलं पाहिजे. झुका, हात जोडा, बरोबर आहे का नाही? हे खूप आपल्याला खूप काहीतरी, हात जोडणं, मान झुकवणं आपल्याला आणि समोरच्याला खूप काहीतरी देऊन जात असतात. मोठ्यांचा रिस्पेक्ट करा, भगवंताचं नामस्मरण करा, श्रीराम शक्तिपीठाला विसरू नका आणि नेहमी नेहमी तुमचं प्रेम सगळ्यांचं मिळो. हनुमंतराच्या चरणी विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, तुमच्या मनोकामना पूर्ण करो. आणि आज माझ्याकडे आणि हनुमंतरायाकडे तुम्ही जे जे भागाल ते मला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्ण हरी.